नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं चॅम्पियन ऑफ द टाइम्स अर्थात सिटी या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। आगामी सर्व परीक्षा त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल, सर्व सरळ सेवाच्या दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण मराठी व्याकरणाची या ठिकाणी तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपलं पहिलं सेशन पाहणार आहोत। मराठी भाषा, लिपी व उगम अगदी बेसिक पासून आपण सर्व विषय या ठिकाणी शिकणार आहोत। तर पहा, भाषा म्हणजे काय पहिल्यांदा आपण पाहूया। विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, बरोबर का? आता विचार कोणामध्ये आपण व्यक्त करत असतो, एकतर बोलणारा असतो, बघा, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडण्याचं काम, यांच्या दोन्ही मधील दुवा म्हणजे आपण काय म्हणतो, भाषा। पहा, बोलणारा बोलतो, ऐकणारा ऐकतो, पण याच्यामध्ये कनेक्टर कोण असतो, दोघांमधील दुवा कोण असतो, तर या ठिकाणी भाषा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मग बघा, भाषा हा शब्द कसा तयार झालेला आहे याच्याबद्दल आपण पार्श्वभूमी पाहूया। भाषा हा जो शब्द आहे संस्कृत मधील भाष या धातूपासून, पहा, संस्कृत मधील भाष या धातूपासून बनलेला आहे। भाष म्हणजे काय, बोलणे। तर पहा, हा संस्कृत मधून आलेला आहे आणि आपण सहजपणे त्या ठिकाणी बोलून जातो की त्याचं भाषण झालं, त्यांनी भाषण केलं। पहा, भाषण म्हणजे बोलणे। संस्कृत मधील कोणत्या शब्दापासून भाषा हा शब्द तयार झालेला असं आपल्याला विचारल्यास भाष हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणं अतिशय गरजेचं आहे, बरोबर का? पूल म्हणजे दोन व्यक्तींना किंवा एक बोलणारा असेल तर अनेक व्यक्तींना जोडणारा हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगता आला पाहिजे। मग याच्यामधून आपण भाषेमधून काय व्यक्त करू शकतो, बघा, विचार आपण सांगितलं, त्याच्यामध्ये भावना, अनुभव आणि कल्पना हे आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे। विचारामध्ये काय काय येऊ शकते, बघा, एकतर आपण त्या ठिकाणी भावना, अनुभव, कल्पना हे आपण भाषेच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे। तर याच्यानंतर लिपी हा शब्द कसा तयार झाला याची सुद्धा आपल्याला पार्श्वभूमी माहित असणं गरजेचं आहे। पहा, लिपी हा शब्द लिप, पहा, अशा प्रकारे आपण बनवू शकतो, पण लिंपणे पासून हा शब्द त्या ठिकाणी तयार झाला। लिंपणे म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी ध्वनित करणे किंवा आपण लिहून ठेवणे। मग कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी याला लिहू शकतो, बघा, आता विरुद्ध अर्थाचे त्या ठिकाणी माध्यम जर असेल, हा व्हाईट बोर्ड असेल तर याच्या वर आपण ब्लॅक पेन किंवा आपला ब्ल्यू पेन चालू शकतो। म्हणजे विरुद्ध साधनावर त्या ठिकाणी लिहिणे किंवा ध्वनित करून ठेवणे म्हणजे लिंपणे होय, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे। लिंपणे याच्यावरून हा आपला लिपी शब्द तयार झाल्याचं पाहायला मिळते। मग आपण पुढचा मुद्दा पाहू, आपला उगम, बरोबर का? उगम म्हणजे काय, निर्मिती किंवा सुरुवात। मग मराठी व्याकरणाची, मराठी या भाषेची सुरुवात कुठून झाली हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणं गरजेचं आहे। पहा, पार्श्वभूमी एकदम आपण सुरुवातीपासून पाहू। उगम आपल्याला सांगत असताना किंवा आपण वाचत असताना भाषा ही एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते। भाषा कशी असते तर नदीप्रमाणे असते। नदी आपल्याला माहित असेल की त्या ठिकाणी सतत वाहत असते, नदीला कोणताही थांबा नसतो किंवा त्याच्यामध्ये खंड नसतो। म्हणजे नदीप्रमाणे भाषा ही अखंड असते, अविरत असते, बरोबर का? अखंड चालू असते। पण त्याच्यामध्ये आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो की दर 12 कोसावर भाषा त्या ठिकाणी बदलत असते, बरोबर? मग आपल्याला सांगता आलं पाहिजे याच्या उगमामध्ये, जसं आपण नदीचं उदाहरण दिलं तर कालावधी आणि क्षेत्र, बरोबर का? क्षेत्र किंवा ठिकाण म्हणू शकतो आपण। कालावधी आणि ठिकाणानुसार त्या ठिकाणी भाषा ही बदलत असते,
बरोबर का? याच्या पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे की मराठी भाषेची त्या ठिकाणी उत्पत्ती कुठून झालेली आहे, तर संस्कृत प्राकृत या भाषेपासून. पहा, उत्पत्ती विचारली आपल्याला तर संस्कृत प्राकृत या भाषेपासून मराठी भाषेची सुरुवात झालेली आहे किंवा तिचा उगम आपल्याला या ठिकाणी झाल्याचं सांगता आलं पाहिजे. बरोबर का? अतिशय महत्वाचा हा पॉइंट. मग परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारतात? मराठी भाषेचा उगम संस्कृत प्राकृत, तसेच भाषा हा कोणत्या धातूपासून बनलेला आहे, तर भाष आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि पुढे चालून आपल्याला याच्यामध्ये देतील विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑप्शन दिले. नृत्य दिलं, गायन दिलं, त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन, मनन चिंतन असं काहीतरी देतील. पण विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय, आपली ही भाषा, हे आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. बरोबर का? आता भारतीय भाषेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पूर्ण आपण भाषेचा इतिहास आणि सुरुवात पासून एकदम पाहत आहोत. तर भारतीय भाषेचे 2 प्रकार. भारतीय भाषा 2 विभागामध्ये, 2 गटामध्ये त्या ठिकाणी विभाजन झालेले आहे. भारतीय भाषेचे किंवा भारतीय भाषा 2 प्रकारात मोडते. 2 प्रकार. मग पहिला प्रकार कोणता आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. पहा, इंडो आर्यन गट. पहा, आता याच्यामध्ये आपल्याला इंडो दिसत आहे म्हणजे काय, इंडिया. बरोबर का? इंडिया म्हणजे काय, आपलं भारत. मग याच्यात आपण खाली लिहून टाका भारत. आणि आर्यन म्हणजे काय, जे लोक युरोप कडून आलेले आहे, इंडो युरोपियन आर्यन गट असं सुद्धा म्हणू शकतो आपण. म्हणजे आर्यन कुठून आले होते, तर युरोप या प्रदेशातून, विभागातून आले होते. बरोबर? इंडो आर्यन किंवा युरोपियन गट. मग याच्यामध्ये यांचा आर्यन, बरोबर का, आर्यांची भाषा काय म्हणणार आहोत आपण, भारत प्लस, भारत अधिक आर्यांची भाषा मिळून आपली ही भाषा काय बनलेली आहे, इंडो आर्यन भाषा. मग तुम्हाला याच्यामध्ये विचारतील इंडो आर्यन किंवा इंडो युरोपियन यांचा उल्लेख प्रथमतः कुठे आलेला आहे, तर रंगनाथ पठारे यांच्या समितीच्या अहवालामध्ये. इंडो आर्यन भाषेचा उल्लेख रंगनाथ पठारे यांच्या भाषेच्या उल्लेखामध्ये, जी समिती होती त्याच्यामध्ये यांचा उल्लेख आलेला आहे. पहिला प्रकार त्या ठिकाणी आपल्याला कळालेला आहे. आता दुसरा प्रकार कोणता पडतो या भारतीय भाषेमध्ये? पहा, भारतीय भाषा 2 प्रकार पाहत आहोत आपण. पहिला प्रकार पाहिल्यानंतर दुसरा प्रकार द्रविडियन भाषा काय म्हणणार आहोत, द्रविडियन भाषा. आता तुम्हाला ट्रिक सांगतो महत्वाची, म्हणजे याच्यामध्ये हा द्र आहे. मग याच्यावरून काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, द म्हणजे दक्षिणेकडची भाषा. बरोबर का? दक्षिणेकडची भाषा असं आपल्याला साधं सरळ लक्षात ठेवायचं आहे. द्रविडियन भाषा हा आपला दुसरा प्रकार आहे. मग दक्षिणेकडचे जे 5 राज्य आहे त्याच्यामध्ये आपलं कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल. बरोबर का? ह्या 5 राज्यामध्ये, बरोबर, दक्षिणेकडील 5 राज्यामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे काय, द्रविडियन भाषा. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बरोबर का? द्रविडियन भाषेचा कुठे प्रामुख्याने वापर किंवा बोलल्या जात असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे दक्षिणेकडील राज्यामध्ये, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता भाषेचे स्वरूप काय आहे हे आपण या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. बरोबर का? भारतीय भाषेचे 2 प्रकार पाहिले. पहिला प्रकार इंडो युरोपियन आर्यन गट, दुसरा प्रकार द्रविडियन भाषा. आता भाषेचे स्वरूप काय आहे ते आपण पाहूया. भाषेचे स्वरूप. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा सेशन जर आवडत असेल तर हा YouTube चॅनल तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा
फायदा होईल आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून। पहा, भाषेचे स्वरूप याच्यामध्ये आपण पाहणार आहोत। स्वरूप कसे काय आपण त्या ठिकाणी ठरवतो, याच्यामध्ये 3-4 प्रकारे आपल्याला प्रकारामध्ये विभागणी करता येते, बरोबर का। आता याच्यामध्ये पहिला प्रकार किंवा पहिला गट उपप्रकार म्हणा मातृभाषा, बरोबर का। आता पहा याच्यामध्ये काय सांगता येईल, मातृभाषा म्हणजे आईकडून आपण जी भाषा शिकतो किंवा आपल्या घरात बोलल्या जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा याला आपण काय म्हणणार आहोत, मातृभाषा। जे त्या ठिकाणी आपण जन्मतः जी भाषा शिकतो त्याला मातृभाषा असं आपण म्हणणार आहोत। याच्यामध्ये आपली दुसरी भाषा जी आहे बोली भाषा। बघा, बोली भाषा म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये जी आपण भाषा वापरतो, रोजचे कामकाज जे आहे, जे आपलं साधं सरळ जे बोलणं राहते ती आपण बोली भाषेमध्ये बोलतो। आता तिसरा प्रकार याच्यामध्ये शासकीय कामकाज, जे आपण कार्यालय असते, वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसेस असते, कार्यालय असते, आपण त्या ठिकाणी जात असतो, त्याच्यामध्ये आपण ही भाषा बोलली जाते काय, प्रमाण भाषा। तर हा तिसरा प्रकार पाहणार आहोत आपण। विद्यार्थी मित्रांनो, हे तिन्ही प्रकार आपल्याला अतिशय सखोलपणे पाहायचे आहे, जेणेकरून त्या ठिकाणी परीक्षेची परिपूर्ण तयारी आपण करू शकू। तर पहा, याच्या व्यतिरिक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे काय आहे पहा, मराठी भाषा गौरव दिवस आपल्याला विचारतील। बघा, नोट करून ठेवा, मराठी भाषा गौरव दिवस। पुढे चालून मराठी भाषा अभिजात दिवस आणि मराठी अभिजात दिवस, आणि तिसरा मुद्दा विचारतील मराठी भाषा दिवस। बघा, मराठी भाषा दिवस। जर तुम्हाला हे तिन्ही प्रश्नाचे उत्तर येत असतील तर तुमच्या परीक्षेची तयारी योग्य मार्गावर त्या ठिकाणी चालू आहे, तुम्ही अतिशय योग्य ट्रॅकवर आहात। जर हे तुम्हाला माहित नसतील तर आपण ह्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहकार्य त्या ठिकाणी आपल्याला आमच्या चॅनलला त्या ठिकाणी मिळणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तळागाळातील गोरगरीब कष्टकरी मुलांच्या त्या ठिकाणी एक योग्य दिशेमध्ये हा आपला चॅनल हातभार लावू शकेल। तर आजच्या ह्या सेशनमध्ये एवढंच, थांबूया इथेच। धन्यवाद।